इस्तीफा दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे, शिक्षण मंत्र्याने राजीनामा दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे, शिक्षण मंत्र्यांना राजीनामा दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे. लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान करणारा हरामखोर शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. काय काढणं गेल्या पाहिजे. आज देशाचे महान विचारवंत शिक्षण तज्ञ यांच्या कार्याची ओळख संपूर्ण जगात आहे अशा सोनम वांगचूक यांच्या नीट पेपर फुटी प्रकरणी चालू असलेल्या उपोषणाच्या समर्थनात आणि शासनाच्या बेबंदशाहीच्या वागणुकीच्या विरोधात समर्थनासाठी या ठिकाणी जमा झालेले सर्व कार्यकर्ते बांधवांनो, ज्या देशाला 2014 नंतर स्वातंत्र्य मिळाले असा समज असणाऱ्या भांडमुळांचं सरकार आल्यापासून संविधानाचे धजिया प्रत्येक प्रकरणातून उठत आहे. आज शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार होऊन पेपरफुटीचे अनेक प्रकरण घडत असताना त्या ठिकाणी एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून या देशाच्या शिक्षण मंत्र्यानं जबाबदारी स्वीकारली पाहिजे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. म्हणून आज 22 दिवसापासून आमरण उपोषण करणाऱ्या सोनम वांगचूक यांनी देशद्रोही ठरवत आहेत. म्हणजे यांची मानसिकता आपल्या लक्षात येते. भारताची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती स्वातंत्र्यापासून आतापर्यंत आरोप होताच राजीनामा देण्याची संस्कृती आहे. यापूर्वीचे अनेक मंत्री, पंतप्रधान, मुख्यमंत्री आरोप झाल्याबरोबर राजीनामा दिलेले आहेत. अशा संस्कृतीमध्ये 2014 पासून कितीही भ्रष्टाचारी मुख्यमंत्री असू देत, कितीही भ्रष्टाचारी मंत्री असू देत, कितीही आरोप होऊ देत, कितीही पुरावे भेटू देत, त्यांचा राजीनामा घ्यायचा नाही. हे भारतीय जनता पार्टीच्या काळातील सर्वात मोठं ब्रीद ठरलेलं आहे. बांधवांनो, देशातले नागरिक संवेदनशीलतेने वागू नयेत म्हणून सर्वात मोठ्या विचारवंताला या ठिकाणी देशद्रोही ठरवून काल सोनम वांगचूक यांची उचल बांगडी जी आहे, उपोषण स्थळावरून सामान्य वेशातील RSSचे कार्यकर्ते, पोलिसांनी उचललं नाही त्यांना, सामान्य वेशातील कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून दवाखान्यामध्ये दाखल केलेलं आहे. काय दडपशाही, काय बेबंदशाही, यांना कुठल्याच प्रकारचं सोयरसूतक जनतेच्या समस्या काही देणं घेणं नाही. फक्त आपला धार्मिक अजेंडा राबवायचा आहे. यांना फक्त आपला हुकुमशाही, या ठिकाणी संविधानाचं राज्य यांना संपवायचं आहे. जेव्हा अण्णा हजारेंचं उपोषण चालू असायचं त्यावेळेस हे लोक म्हणायचे लोकशाही मार्ग आहे, संविधानिक उपोषण आहे. आणि आता मात्र सोनम वांगचूकच्या वेळेस कम्प्लिटली हुकुमशाही पद्धतीने हे वागायला लागलेले आहेत. या हुकुमशाहीचा मुखेडच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकोप्यानं येऊन एकत्र या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहेत. खरं म्हणजे मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून तुम्हा सर्वांचं आभार मानतो, अभिनंदन करतो. कारण मुखेडपासून सुरुवात झालेली कोणतीही गोष्ट सगळ्या देशभर पोहोचते. आज दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आणि सर्व विचारवंतांचं त्या ठिकाणी मोर्चा आहे आणि त्याच वेळेस आपल्या मुखेडच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तहसीलदारांच्या मार्गावर आपण अवरोध निर्माण करून या ठिकाणी आपण निषेध व्यक्त करत आहोत. बांधवांनो, ही वेळ आहे. स्वातंत्र्य कसं मिळालं आपल्याला माहिती नाही, फक्त आपल्याला पुस्तकात वाचून माहिती आहे. परंतु यानंतर आपल्या सर्वांना स्वातंत्र्य सैनिकांसारखं काम करून या ठिकाणी या मुजोर सरकारला पालत घालायची आपल्याला तयारी करावी लागेल. आपल्याला अनेक हालापेष्टांना सहन करावं लागेल. परंतु आज मी प्रत्येकाला सोनम वांगचूकांना समर्थन द्यायचं म्हणजे काय, आपण राष्ट्रपतीजींना, कारण आता मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही म्हणून आपण राष्ट्रपतींना निवेदन पाठवत आहोत. पण या पुढच्या काळामध्ये आपल्याला स्वतःला पक्षभेद, संघटन भेद सगळं विसरून
या ठिकाणी या देशामध्ये लोकशाही आणि संविधानाचं राज्य कसं निर्माण होईल यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे. बांधवांनो, आपलं दुर्दैव आहे, आपल्याला त्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभाग घ्यायची वेळ आलेली नाही. आपले काही पूर्वज केलेले आहेत काम, पण आता खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा दुसरा लढा सुरू करायची गरज आहे. म्हणून या मुजोर सरकारच्या विरोधात, या हुकुमशाही सरकारच्या विरोधात आपल्याला आवाज उठवणं गरजेचं आहे. म्हणून आज ही सुरुवात आहे. आज मी सकाळपासून सोनम वांगचुक यांना समर्थन देण्यासाठी मी अन्नत्याग केलेला आहे. मी आज पाणी सुद्धा पिणार नाही. दिवसभर मी आज उपोषण करणार आहे. मी चालतं बोलतो उपोषण माझं चालू ठेवणार आहे. मी आज प्रण केलेलं आहे की सोनम वांगचुक 22 दिवस उपाशी राहू शकतात. मी 1 दिवस आज अन्न पाणी वाचून राहू शकत नाही का? म्हणून इथून आपण सुरुवात करायची. बस मी इथले आपल्या सर्वांच्या जमण्याच्या निमित्तानं मी आज तहसीलदारांचा सुद्धा निषेध करतो. कारण 12-1 वाजेपर्यंत या ठिकाणी तहसीलदार जर उपस्थित नसतील तर तालुक्यातल्या समस्या कशा निवारण होतील, तालुक्यातल्या जनतेच्या नागरिकांच्या समस्या कशा निवारण होतील. म्हणून या ठिकाणी सर्वांनी आपण तहसीलदारांचा सुद्धा या ठिकाणी निषेध करूया. यापुढे कारभार जर सुधारला नाही तर आपण तहसीलला टाळं ठोकायचा आपण या ठिकाणी निर्णय घेऊया. पुन्हा एकदा मी या ठिकाणी मुजोर भाजप सरकारचा निषेध करतो आणि लवकरात लवकर या कृषी मंत्री, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा मोदींनी राजीनामा देऊन देशाला मुक्त करावं अशी मी या ठिकाणी मागणी करतो. आणि मी या ठिकाणी मुर्दाबाद मुर्दाबाद मोदी सरकार मुर्दाबाद राजीनामा दिलाच पाहिजे. दिलाच पाहिजे. इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो. इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो. त्या ठिकाणी तहसीलदार साहेब दररोज 12 ते 1 वाजता यायला लागले. शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झालाच पाहिजे. विद्यार्थ्यावर अन्याय करणाऱ्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झालाच पाहिजे. अरे नीट मध्ये गैरव्यवहार करणाऱ्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झालाच पाहिजे. जो हिटलर की जान चलेगा, वो हिटलर की मौत मरेगा. जो हिटलर की जान चलेगा, वो हिटलर की मौत मरेगा. जेएस न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत. मुखेड तालुक्यातील मुखेडमध्ये विविध पक्षीय पदाधिकाऱ्यांतर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. नीट परीक्षेत सलग 4 वर्षांपासून होत असलेल्या कथित घोटाळ्याचा निषेध नोंदवत आणि दिल्ली येथे आमरण उपोषणाला बसलेले माननीय सोनम चांगणूक यांना सर्वपक्षीय पाठिंबा दर्शवण्यासाठी मुखेड तहसील कार्यालय परिसरात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी माननीय अनुप पाटील यांना एक निवेदन देण्यात आले. नीट परीक्षेतील वारंवार होणाऱ्या गैरव्यवहाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी आक्रमक मागणी यावेळी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या यंत्रणेविरुद्ध दिल्ली येथे उपोषणाला बसलेल्या माननीय सोनम चांगणूक यांच्या आंदोलनाला मुखेड तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी भक्कम पाठिंबा जाहीर केला. देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या या गैरव्यवहार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत मुखेड तहसील परिसरात जमलेल्या विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या या प्रकरणातील भूमिकेबाबत तीव्र शब्दात धिक्कार केला. देशातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहत त्यांना तात्काळ न्याय मिळवून देण्याची हाक या प्रसंगी देण्यात आली. पूर्णविराम. आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉक्टर श्रावण रापणवाड, राज्य मध्यवर्ती सदस्य शेकाप भाई आसद बलखी, स्वाभिमानी शेतकरी युवा संघटना मराठवाडा अध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर, राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद जिल्हाध्यक्ष पत्रकार शेख मेहताब, तंजीम ए इन्साफ तालुकाध्यक्ष बबलू मुल्ला, काँग्रेस शहराध्यक्ष हनुमंत नारनाळीकर, जिल्हा कार्याध्यक्ष शरदचंद्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिनेश पाटील केरूरकर, प्रहार छावा तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील केरूरकर, दिव्यांग आघाडी शहराध्यक्ष संजय कांबळे, रिपाई जिल्हाध्यक्ष अनिल सिरसे, राष्ट्रवादी काँग्रेस जयभीम सोनकांबळे, भीमशक्ती तालुकाध्यक्ष आकाश कांबळे, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील हसनाळकर, काँग्रेस सेवादल विद्याधर अण्णा साखरे,
जिल्हा युवक काँग्रेस सचिव सुनील पाटील आरगिळे, राजमुद्रा संघटना अध्यक्ष सचिन पाटील, सामाजिक कार्यकर्ते जाकीरभाई बाराळीकर, व्हाईस ऑफ मीडियाचे रियाज शेख, वंचित बहुजन आघाडी सुभाष कांबळे, ग्राहक पंचायत संघटना जिल्हा उपाध्यक्ष अशोक बच्चेवार, पशुचिकित्सक राज्याध्यक्ष डॉक्टर राहुल कांबळे, शिवसेना उपतालुका प्रमुख संजय पाटील, पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष भारत सोनकांबळे बेटमुगरेकर, माजी शेकाप जिल्हाध्यक्ष गोविंदराव डुमणे, भारतीय बौद्ध महासभा कोषाध्यक्ष कुलदीप बनसोडे, युवक काँग्रेस नेते तुकाराम सुडके, अल्पसंख्याक परिषद सदस्य दस्तगीर शेख, प्रभाकर कागदेवाड, गॉस पठाण, संदीप सुडके, हमीद मनियार, आनंदराव गायकवाड, जावेद शेख, ऑल इंडिया पंक्चर सेना राजेंद्र लष्करे, गंगाधर सोंडारे, हणमंत हाक्केसह विविध राजकीय पक्षांचे, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. GS न्यूज लाईव्ह मारुती पाटील वडजे उंद्रीकर त्यांनी माहिती दिली.